तर आजचं मिशन असणार आहे परफेक्ट बँक्वेट हॉल शोधणं. तर आता आम्ही निघालो सगळे. फर्स्ट लोकेशनला पोहोचलो आता आम्ही. तर आता आम्ही लोकेशनला पोचलो आहे. हे आमचं फर्स्ट बँक्वेट हॉल असेल. आम्ही अगोदर इथे प्राइसिंग चेक करणार, सगळे काही मॅनेजमेंट चेक करणार, डेट्स अवेलेबल आहे का ते बघणार, ॲम्बियन्स कसं आहे ते पाहणार. जर आपल्यासाठी कन्व्हिनियंट असेल आणि छान असेल तर मग इथं पण आपण बुक करू शकतो. अजून 2-3 बँक्वेट हॉल्स चेक करायचे आहेत आपल्याला. तर दिस इज आवर फर्स्ट. सो लेट्स स्टार्ट. सेकंड लोकेशनला आलो आता. ते पाहिलं आपण. हाँ ऊपर मिल जाएगा. इसमें कैसा जो आपका फंक्शन गैंग हो गया तो ये हॉल में रहेगा और चेयर्स वगैरह आपको हो जाएगी. इसमें देखिए आपको बाहर वेलकम ड्रिंक्स आणि स्टार्टर रहेंगे जो आपको अंदर सर्विंग होगा सर. अच्छा, ये 100 लोगों की कैपेसिटी है. ये कम लग रही है. हे काढणार ना त्याला वर खाली वाला फ्लोर भी आपको दिया जाएगा ना सर. हाँ. दो खाना फ्लोर खाने के ऊपर तो सीटिंग कैपेसिटी कमी वाटती है ना. सीटिंग कैपेसिटी है 100 का. नाही. सिर्फ चेयर से रहेंगे ना सर आपका यहाँ आता टेबल ये राउंड टेबल है ना इसके. टेबल आहे. नाही तसं वर खाली असेल तर वरती टाकणार सगळं. ऐसा ये जो सेटअप है सर पूरा आपका शिफ्ट होने वाला है ऊपर. तो फिर कैसा सर इसमें भी आपको चेयर से रहेंगे सर. हे सगळं हॉल बघणं, प्राइसिंग डिसाईड करणं, हे सगळं खूप डिफिकल्ट काम आहे. कारण कन्फ्युजन पण खूप होती. अगोदर जे पाहिलं ते पण छान होतं, हे पण छान आहे. तर असं माइंड लगेच मग डायव्हर्ट होतं, हे का ते, हे का ते. तर आता थोडंसं आम्ही सगळं चेक करून कसं काय आहे तर सगळं आम्ही फायनली सगळं चेक आउट करू. मग जे पण फायनल आहे ते डिसाईड करणार. लाईट नाही. हां ठीक आहे चल. तर आता आम्ही रेट्स फायनल करायला चाललो. ॲम्बियन्स तर इम्पॉर्टंट आहेतच, पण आता जे सिलेंडरचे प्राइसिंग रेट्स वाढलेत ना त्यामुळे सगळ्याचे हॉटेल्सचे पण रेट्स वाढलेत, प्लेटिंगचे पण रेट तर डबल झालेत. तर गाईज फायनली आमचा व्हेन्यू डिसाईड झालेला आहे आणि हा आम्हाला खूप आवडला आहे स्वीटीच्या फर्स्ट बर्थडे. अँड आय होप इथे सगळं काही ॲज एक्सपेक्टेड होईल. आम्ही खूप विचार करून हे रेस्टॉरंट सिलेक्ट केले आहे. फायनली आता जाऊन कुठे आम्ही रिलॅक्स फील करतोय. तर परत एकदा माझ्या सजेशननुसार आम्ही परत इकडे आलो आणि आज फायनलच केलं. आज आम्ही केलं होतं फर्स्ट फ्लोअर फायनल आणि नंतर पप्पांसाठी ते कन्व्हिनियंट नव्हतं. फर्स्ट फ्लोअरला येणं त्यांना पॉसिबलच नसतं झालं, म्हणून आम्ही ग्राउंड फ्लोअर फायनल केलं. एक वीक झाला आम्ही हे सगळं फेस्टिवल एन्जॉय केल्यासारखं करतोय. आणि बेस्ट डिसिजन होता आमचा आता इकडे करतोय ते. आणि आता बघूया, आता उद्याचा तुम्हाला आम्ही ब्लॉगमध्ये दाखवेलच. तर थोडीशी भीती पण आहे की सगळं कसं डेकोरेशन वगैरे प्रॉपर झालं पाहिजे फक्त. चला बाय.